सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिंदास। भावना घाणेकर माझी लढणारी बहीण आहे, त्या झुकणाऱ्या नाहीत, उरणच्या स्थानिक आहेत, तुमच्या भागाची लेक आहे, 24 तास उपलब्ध असणाऱ्या आहेत, नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या नाहीत, त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या, अशी भावनिक साद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उरणच्या नागरिकांना घातली आहे। उरण येथे झालेल्या प्रचार सभेत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवलाय। आव्हाड यांनी सुरुवातीलाच ठाण्यात काढलेल्या संविधान बचाव मोर्चात जास्त वेळ चालल्याने उशीर झाला आणि मला उरणला प्रचारात येता आले नाही, अशी माहिती देत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। पुढे ते म्हणाले की आजकाल राजकारणात तीच महिला यशस्वी होते जिचा नवरा पॉवरफुल असतो। इथे आमची ही बहीण पॉवरफुल आहे कारण तिला आमच्यासारखे मजबूत भाऊ आहेत। शरद पवार, सुप्रिया सुळे, माझा आणि संपूर्ण पक्षाचा पाठिंबा तिच्या मागे आहे, असे नागरिकांना आश्वासित करत असताना त्यांनी स्थानिक आमदारांना प्रश्न विचारत जोरदार हल्ला चढवला। मागील 10 वर्षात उरणमध्ये काय विकास झाला? स्थानिक आमदार JNPTची दलाली करण्याशिवाय करतात काय? तरी ते निवडून येतात कारण आजकाल राजकारणात पैशांची ताकद मोठी झाली आहे। नीतिमूल्य याला काही किंमत नाही, गद्दारीलाही आता राजमान्यता मिळत आहे। आपण सर्वजणांनी याला आणखी प्रोत्साहन देऊ नये, प्रत्येकाच्या सद्सद्विवेक बुद्धीने मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही लपून छपून काही करत नाही। खास करून जेव्हा जेव्हा केंद्र सरकार अल्पसंख्याकांवर अन्याय करते, जाती जातीत भांडण लावते, तेव्हा तेव्हा आम्ही आवाज उठवणारी माणसं आहोत। उरणमध्ये बदल घडवायचा असेल तर माझी बहीण भावना घाणेकर यांना निवडून द्या। भावना घाणेकर यांचा फॉर्म भरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी सर्व उमेदवार एकत्र होते। भावना घाणेकर यांनी या सर्व लोकांना एकत्र आणले होते। आम्ही सर्वजण धर्मनिरपेक्ष विचारांचे आहोत आणि उरणने नेहमीच धर्मनिरपेक्ष विचारांना साथ दिली आहे। उरणचे लोक धर्मनिरपेक्ष आणि एकता यालाच प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। मी जितेंद्र आव्हाड बोलतो। खरं मी प्रचाराला येणार होतो आज, पण आज आमच्या इथे संविधान मोर्चा काढलेला, संविधान बचाव, त्याच्यामध्ये मला उशीर झाला आणि मोर्चा पण मोठा होता, त्याच्यामुळे मला येता आलं नाही। पण माझी बहीण भावना घाणेकर उभी आहे। भावना घाणेकर ही लढणारी पोरगी आहे आणि खास करून आम्ही सगळे लोक हे धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर विचारांचे आहोत आणि उरणमध्ये नेहमी सेक्युलर विचारच चालत आले। आता हे नवीन बदलमध्ये खरं तर स्थानिक आहे, ती तुमच्या गावातली पोरगी आहे, भावना लढणारी पोरगी आहे आणि 24 तास कधी उपलब्ध असणारी महिला आहे। नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालणारी पोरगी नाही येते। आजकाल राजकारणामध्ये महिला म्हणजे तीच महिला यशस्वी होते जिचा नवरा पॉवरफुल असतो। तिथे आमची बहीण पॉवरफुल आहे आणि तिला आमच्यासारखे मजबूत भाऊ आहे। त्याच्यामुळे म्हणजे साहेबांचाही, मोठ्या साहेबांचाही आशीर्वाद तिच्या मागे, सुप्रिया ताईंचा पण आशीर्वाद तिच्या मागे आणि पूर्ण पक्षाचा आशीर्वाद तिच्या मागे। आणि आमच्या भूमिका स्पष्ट आहेत, आमच्या भूमिका काही लपलेल्या नाहीत। उरणकरांना माहिती आहे माझी भूमिका काय असते आणि कसा बोलत असतो। खास करून जेव्हा जेव्हा केंद्र सरकार अल्पसंख्याकांवर अन्याय करतं किंवा जेव्हा जाती जातीमध्ये भांडणं लावली जातात, तेव्हा तेव्हा आम्ही आवाज उचलणारी माणसं आहोत। आणि उरणमध्ये हे आपल्याला दाखवावं लागेल की आपण काय विकास झाला हो उरणमध्ये। जे इथले स्थानिक आमदार आहेत, हे स्थानिक आमदार JNPTची दलाली करण्याशिवाय दुसरं करतात काय? आणि तरी ते पैशाच्या ताकदीवर निवडून येतात। आजकाल राजकारणामध्ये पैशाची ताकद महत्वाची झाली आहे। नीती, मूल्य याला काही किंमत राहिलेली नाही। आता गद्दारीला पण राजमान्यता मिळायला लागली आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की गद्दारीला राजमान्यता, लोकमान्यता मिळता कामा नये। आपण सत्सद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करा
आणि उडणमध्ये जर चांगला बदल घडवून आणायचा असेल तर माझी बहीण भावना घाणेकर, जिची निशाणी तुतारी आहे आणि महाविकास आघाडीची उमेदवार आहे, मला एक आनंद झाला की मी जेव्हा फॉर्म भरायला आलो होतो तेव्हा सर्व पक्षाचे, शिका पक्षाचे, कम्युनिस्ट पक्षाचे, काँग्रेस पक्षाचे, शिवसेनेचे सगळेच उमेदवार एकत्र, म्हणजे सगळेच नेते एकत्र येऊन भावनाच्या मागे चालून होते. त्यामुळे भावनाने सगळ्यांचं एकत्रीकरण केलं आहे आणि ही जी नवीन पार्टी तयार झालेली आहे ती फक्त आणि फक्त जाती धर्माचा आधार घेत भांडणं लावत आपल्याला जर थोडासा बाहेरचा रस्ता दाखवायचा असेल तर आपल्याला भावनाला विजयी करा, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तुमची सगळ्यांची क्षमा मागतो की खरं तर मला उशीर झाला म्हणून मला येता आला नाही, माझा मोर्चा उशिरा संपला, नाही तर खरं 100% मी भावनासाठी येणार होतो. पण जमलं तर मी एखाद्या दिवशी सकाळी उडणमध्ये परत एकदा फेरी मारीन, पण तुर्तास आपण भावनाला विजयी करा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तुम्हाला तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, उरण. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.